यस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज। सोलापूरकरांनी 5 आमदारांना पाडलं, देवेंद्र कोठेंची दमदार एंट्री। या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक, आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। सोलापूर शहर जिल्ह्यातील एकूण 11 विधानसभा मतदारसंघात भाजपचे पुन्हा 5 आमदार निवडून आले। आमदार राम सातपुते पराभूत झाले, तर देवेंद्र कोठे यांच्या रूपानं भाजपला तरुण तडफदार आमदार मिळाला। सोलापूर उत्तरमध्ये विजयकुमार देशमुख, सोलापूर शहर मध्यमध्ये देवेंद्र कोठे, दक्षिण सोलापुरात सुभाष देशमुख, अक्कलकोटमध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी, पंढरपूरमध्ये आमदार समाधान आवताडे यांनी कमळ फुलवलंय। सिद्धाराम म्हेत्रे, चेतन नरोटे आणि भगीरथ भालके हे काँग्रेसचे 3ही उमेदवार पराभूत झाल्यामुळे सोलापूर जिल्हा काँग्रेस मुक्त झाला। एकनाथ शिंदे सेनेचे बार्शीचे आमदार राजा राऊत आणि सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील तसंच करमाळ्याचे दिग्विजय बागल पराभूत झाल्यामुळे शिंदे सेनेला जिल्ह्यात एकही जागा मिळाली नाही। मोहोळ मतदारसंघात आमदार यशवंत माने हे अजितदादा गटाचे एकमेव उमेदवार उभे होते। त्यांना तुतारीचे राजू खरे यांनी पराभूत केलं। माळशिरसमध्ये उत्तम जानकर, करमाळ्यात नारायणाबा पाटील विजयी झालेत। त्यांनी विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांचा पराभव केलाय। करमाळ्यात नारायण पाटील, माढ्यात अभिजित पाटील, मोहोळमध्ये राजू खरे आणि माळशिरसमधून उत्तम जानकर यांच्या रूपानं शरद पवार गटाला 4 आमदार मिळालेत। आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडून शेकापचे बाबासाहेब देशमुख यांनी मतदारसंघ खेचून घेतलाय। बार्शीमध्ये दिलीप सोपल हे एकमेव ठाकरे सेनेचे उमेदवार विजयी झालेत। सोलापूर शहरात 3ही जागांवर कमळ फुलल्यामुळे महायुतीनं केला प्रचंड जल्लोष। दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख सोलापूर जिल्ह्यात अव्वल क्रमांकानं तब्बल 77,192 मताधिक्यांनी झाले विजयी, तर दिलीप सोपल सर्वात कमी अशा 6,472 मताधिक्यांनी विजयी। सोलापुरात देवेंद्र कोठे यांची काढण्यात आली JCB मधून मिरवणूक। आमदार विजयकुमार देशमुख यांना घालण्यात आला क्रेननं हार, तर सुभाष देशमुख यांचा जोरदार जल्लोष। मोहिते पाटील विरोधात असताना देखील माळशिरसमध्ये आमदार राम सातपुते यांनी मिळवली तब्बल 1,08,566 मतं। दक्षिण सोलापूर मतदारसंघात धर्मराज काडादी यांना मिळाली 4थ्या क्रमांकाची 18,747 मतं। आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती। ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती। शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए। पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स, जुड़े सोलापुर। गुप्ता लॅम्प्स, सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं। आपले ऑफिस, घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन। POP लाईट्स, आकर्षक झुंबर, डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध। पत्ता गुप्ता लॅम्प्स, सिद्दीकी कॉम्प्लेक्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर। मोबाईल 9422 45 73 84। दक्षिण सोलापूर मतदारसंघात शिवसेनेचे अमर पाटील वगळता बाबा मिस्त्री, धर्मराज काडादी यांच्यासह 23 जणांचं डिपॉझिट जप्त। सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील कोथरूड मतदारसंघातून तब्बल 1,01,041 मताधिक्यांनी विजयी। इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांचा झाला पराभव। आमदार दत्तामामा भरणे 18,961 मताधिक्यांनी झाले पुन्हा विजयी। पंढरपूरमधील शरद पवार गटाच्या अनिल सावंत यांच्यामुळे झाला भगीरथ भालके यांचा पराभव। सावंत यांना 9,054 मतं, तर आमदार आवताडे 834 मताधिक्यांनी विजयी। भालकेंनी मिळवली 1,08,418 मतं। माढा मतदारसंघात अभिजित पाटलांनी केला आमदार पुत्र रणजित शिंदे यांचा तब्बल 30,621 मतांनी पराभव। सोलापुरातील सर्वात मोठे मल्टी ब्रँड शोरूम किचन मार्ट NX, निवडीला वाव, योग्य भाव। भांडी व्यावसायिक क्षेत्रात सलग 3री पिढी, घाटदार आणि चमकदार भांडी,
स्टील, पितळ, तांबा भांडी, कुकर, मिक्सर, गृहोपयोगी वस्तू, किचन अप्लायन्सेस, कॉर्पोरेट गिफ्ट्स व इतर अनेक वस्तू एक वेळ अवश्य भेट द्या. पत्ता 457 माणिक चौक, सोलापूर. मोबाईल 9326 02 60 60. तिरंगी लढतीत करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे 16,000 मतांनी पराभूत. नारायण पाटलांना 96,000, संजय मामांना 80,000 तर दिग्विजय बागल यांना 40,834 मतं. बारामतीचे दादा अजित पवारच 1,16,000 मताधिक्यानं केला ऐतिहासिक विजय. अजित पवार म्हणाले, लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. राज ठाकरेंना धक्का, अमित ठाकरेंचा दारुण पराभव तर आदित्य ठाकरेंनी गड राखला. वरळीतून भाजप नेते मिलिंद देवरा यांचा दारुण पराभव. काँग्रेसला धक्का, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पराभूत. भाजपचे डॉक्टर अतुलबाबा भोसले विजयी. महाराष्ट्राला मिळाला सर्वात कमी वयाचा आमदार. तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघातून रोहित पाटील विजयी. संजय काका पाटील यांचा पराभव. लग्नाच्या बस्त्यासाठी VR पवार सारीजच सर्वोत्तम. स्त्री सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रदालन. डिझायनर ब्रायडल शालू, डिझायनर वर्क सारीज, डिझायनर लाचा, ब्रँडेड सिंथेटिक साड्या, डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी. VR पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड. घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग. पत्ता 275 साठी गल्ली, सोलापूर. फोन 0217 274 47 96 274 47 98. मोबाईल 95 52 74 47 99. संगमनेरमधून सलग 8 वेळा निवडून आलेले काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव. शिंदे गटाचे अमोल खताळ विजयी. जयंत पाटील यांनी गड राखला. अजित पवार गटाच्या निशिकांत पाटील यांचा 13,500 मतांनी केला पराभव. गोपीचंद पडळकरांचा जतमध्ये मोठा विजय. 37,103 मताधिक्यानं विक्रम सावंत यांचा केला पराभव. छगन भुजबळांनी येवल्याचा गड राखला. 26,058 मतांनी विजयी. शरदचंद्र पवार गटाचे माणिकराव शिंदे पराभूत. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.